नमस्कार। आज आपण इथं अगदी सोप्या पद्धतीने पुरणाची पोळी करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता 1 वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घ्यायची आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ज्या वाटीने डाळ मोजून घेतलेली त्या वाटीने 3 पटीने पाणी घ्यायचं आहे। 3 ते 4 पटीने पाणी घ्यायचं। पाण्याला छान खळकून उकळी येऊ द्यायची। वरचा फेस सर्व काढून घ्यायचा। नंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची, थोडंसं तेल टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता इथं छान मौसूद अशी डाळ शिजून झालेली आहे। चाळणीवरती काढून घ्यायची आणि यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। नंतर ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे, सेम प्रमाण घ्यायचं आहे। नंतर यामध्ये जायफळ पावडर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि थोडं घट्टसर असं पुरण होऊ द्यायचं आहे, म्हणजे शिजू द्यायचं। आता गरम गरम असतानाच आपल्याला पुरणाच्या चाळणीवरती पुरण तयार करून घ्यायचं आहे। इथं छान असं पुरण तयार झालेलं आहे। आता लगेचच पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं, ते छान बारीक चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि बघा वरचा कोंडा बाजूला काढून घ्यायचा। आता यातीलच थोडं पीठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे, कारण पुरणाची पोळी लाटण्यासाठी हेच पीठ वापरायचं आहे। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकायचं आणि आपल्याला छान असा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। आता हे पीठ मळताना आपल्याला थोडं सैलसरच मळून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणाची पोळी छान लाटता येईल। आता इथं हा गोळा तयार झालेला आहे। आता ओला कपडा करायचा आणि त्यावरती अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। आता पीठ सुद्धा तयार आहे आणि पुरण सुद्धा तयार आहे। यावरती थोडं पीठ टाकायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। छान गोळा करायचा आणि असं बोटाने वाटी करून घ्यायची आहे आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट पुरण घ्यायचं आणि छान असं पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे। वरचं जे टोक असतं ते तिथंच आपल्याला दाबून घ्यायचं आणि पीठ लावायचं आहे। आता पुरणाची पोळी आपल्याला दोघं साईडने लाटायची। एका साईडने लाटल्याने पुरणाची पोळी एका साईडने नरम होते आणि एका साईडने कडक होते, त्यासाठी दोघं साईडने पुरणाची पोळी लाटायची आणि नंतर आपल्याला शेकून घ्यायची आहे। आता एका साईडला तावा सुद्धा तापत ठेवलेला आहे, छान अलटीपलटी करायची आणि दोघं साईडने पुरणाची पोळी शेकून घ्यायची आहे। आता इथं छान पुरणाच्या पोळीला तूप लावायचं आणि आता तूप लावल्यावर सुद्धा आपल्याला छान अशी पुरणाची पोळी शेकून घ्यायची आहे। आणि आता बघा मस्त अशी काठोकाठ पुरणाची पोळी फुगलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे आणि त्यासोबतच आमरस तर खूपच भारी होतो। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।